प्राध्यापक जी. बी. जाधव, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड. विषय राज्यशास्त्र, प्रकरण 8 विकास प्रशासन यातील भाग 5 आज आपण अभ्यासणार आहोत. उपघटक नीती आयोग. तर या नीती आयोगाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. देशातील सर्वोच्च नियोजन यंत्रणा म्हणून नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ही एक भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे आहे. या आयोगाच्या माध्यमातून पंचवार्षिक योजना तयार केली गेली. या योजनेमार्फत दीर्घकालीन आणि अल्पकालीन विकासाची ध्येय ठरवण्यात आली. पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी, सिंचन, वीज पुरवठा, औद्योगिकीकरण, दारिद्र्य निर्मूलन, खाद्य उत्पादन, पोषण, सामाजिक सुरक्षा इत्यादी विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या नियोजन आयोगाचा इतिहास पाहिला तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष असताना 1938मध्ये भारताची सार्वभौमत्वाकडे वाटचाल करणारी पहिली प्राथमिक स्वरूपातील अर्थयोजना तयार केली. तिचा मसुदा मेघनाथ शहा यांनी तयार केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नियोजनाचे रूप अवलंबले गेले. त्या दृष्टीने भारताच्या पंतप्रधानांच्या हाताखाली 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. नियोजन आयोगाची उत्पत्ती भारताच्या संविधानात किंवा राज्यघटनेत नसली तरी ती एक भारत सरकारची एक संस्था आहे. शेतीच्या विकासावर जोर देणारी पहिली पंचवार्षिक योजना 1951मध्ये प्रकाशित करण्यात आली. नियोजन आयोगात अंतर्भूत नसलेला पण आयोगाशी संलग्न अशा 3 संस्था आहेत. एक मूल्यमापन संस्था, ज्यामध्ये ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे हे काम आहे. 2 संशोधन कार्यक्रम समिती, संशोधन कार्यक्रम आखून विद्यापीठ व तत्सम संस्थांच्या सहकार्याने नियोजनाला उपयुक्त अशी माहिती गोळा करणे हे या संस्थेचं काम आहे. तर तिसरा आहे प्रकल्प पाहणी समिती. योजनेअंतर्गत विविध प्रकल्पाची पाहणी, तपासणी करून कार्यक्षमता व काटकसर ह्या दोहोंच्या सहयोगाने उद्दिष्ट कशी साधता येतील याबाबत शिफारस करणे हे या समितीचं काम आहे. 1990च्या दशकात उदारीकरणाचे नवे आर्थिक धोरण स्वीकारले. 1990च्या दशकातील उदारीकरणाच्या या धोरणाचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या नव्या व्यवस्थेमध्ये नियोजनाचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता होती. 1950 नंतर भारतात आर्थिक नियोजनाचे पर्व सुरू झाले. 1990पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था नियंत्रित होती. सार्वजनिक क्षेत्राला, ज्याला आपण सरकारी क्षेत्र म्हणतो, याला महत्त्वाचे स्थान दिलेले होते. 1950 ते 1985 या 35 वर्षाच्या काळात भारतात आर्थिक विकासाचा दर अल्प राहिलेला होता. नियंत्रित अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेपामुळे उद्योजकांना निर्णय स्वातंत्र्य नव्हते. सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती वाढत असताना अकार्यक्षमता, निर्णय दिरंगाई, भ्रष्टाचार, उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर, सरकारी पैशाची उधळपट्टी इत्यादी अनेक दोष निर्माण झालेले होते. आर्थिक उदारीकरणाची सुरुवात 1980 पासून झाली. 1985मध्ये राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर नवीन आर्थिक धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणाचा रोख उत्पादकतेत सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर करणे आणि खाजगी क्षेत्राच्या भूमिकेला वाव देणे हा होता. नवीन आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने परवाना धोरणामध्ये शिथिलता आणणे, नवीन तंत्रज्ञानात वापराला चालना देणे, नियंत्रण, परकीय भांडवल गुंतवणुकीला वाव देणे आणि आयात निर्यात धोरणामध्ये बदल घडवून आणणे यावर भर देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने 1991 साली आर्थिक सुधारणा कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वित्तीय स्थैर्य राखणे, बाजाराचे विनियमन करणे आणि इतर देशाशी मुक्त व्यापार या बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. नवीन आर्थिक धोरणामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे 1991 पासून नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळे देशाचा विकास या ठिकाणी जलद गतीने व्हावा यासाठी हे धोरण स्वीकारलेलं होतं. यानंतर आलेल्या पंतप्रधान यांनी PV नरसिंहराव आणि देशाचे अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या माध्यमातून याला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. यानंतर 2014 साली नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा एक वेगळे उद्दिष्ट काय होते याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण 1950 ते 1990 या 2-4 दशकामध्ये देशाची अर्थव्यवस्था ही संथ गतीने, मंद गतीने, कासवाच्या गतीने सुरू होती. 1990ला नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळे बराच या ठिकाणी गतीमध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो, विकासामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. 2014 साली नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाच्या स्थापनेद्वारे भारताने योजनांच्या केंद्रीकरणाकडून योजनांच्या विकेंद्रीकरणाकडे वाटचाल सुरू केली. तळागाळापासून गावातून, गटातून, जिल्ह्यातून योजना तयार करून राज्य पातळीवर एकसंघ योजना तयार करण्याचा मानस नीती आयोगाचा आहे. राज्य पातळीवर योजनांचा राष्ट्रीय योजनेमध्ये विस्तार केला जाईल, विचार केला जाईल आणि याद्वारे संपूर्ण देशाचा विकास साधला जाईल. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ज्याला नीती असं म्हटलेलं आहे, ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आलेला आहे. 1 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने नीती आयोगाची घोषणा केली. याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला CEO म्हणतो, ते श्री अमिताभ कांत हे आहेत. तर उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार हे आहेत. देशात 12 पंचवार्षिक योजना नियोजन आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात आल्या आणि यानंतर 2015 साली नियोजन आयोगाची घोषणा करण्यात आलेली आहे. या नियोजन आयोगाची उद्दिष्टे अशी आहेत: राज्याची सक्रिय भागीदारी आणि राष्ट्रीय विकासाला प्राधान्य. 2. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसाठी राष्ट्रीय अजेंडा तयार करणे. 3. मजबूत राज्य आणि मजबूत राष्ट्र या धोरणानुसार राज्यांना मदत करणे. 4. ग्राम पातळीवर योजना तयार करण्याची यंत्रणा विकसित करणे. सरकारच्या आर्थिक धोरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताला प्राधान्य देणे. 5. आर्थिक प्रगतीची फळे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे. 6. समान विचारसरणीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थिंक टँक समवेत शैक्षणिक आणि धोरणात्मक संशोधनात भागीदारी करणे. 7. लघु उद्योगांना रोजगार निर्मितीसाठी मदत करणे. 8. लिंगभेद दूर करणे. 9. सर्वसमावेशक विकास आणि सहभागी लोकशाही यांना लक्ष देणे. 11. दीर्घकालीन धोरण आखताना काम किती व कसे झाले, धोरण कितपत प्रभावी ठरले इत्यादीवर भर देणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. त्यानंतर सामाजिक आर्थिक विषमता दूर करणे, पर्यावरण आणि जैविक साधनांचे जतन करणे आणि देशातील गरिबी दूर करणे. तर आज 2015
ते 2020 या कालावधीमध्ये नीती आयोगाच्या माध्यमातून देशाचा विकास साधण्याच्या दृष्टीने जी उद्दिष्टे नीती आयोगाने निश्चित केलेली आहे त्या उद्दिष्टानुसार या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न हे चालू आहे. देशाचे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते, तसेच नीती आयोगाचे सुद्धा अध्यक्ष असतात आणि त्या नीती आयोगामध्ये एकूण 8 सदस्य असतात. त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर काही लोक की जे तज्ज्ञ, आर्थिक बाबतीतले तज्ज्ञ यांचा समावेश यामध्ये होतो. आणि अशा प्रकारचं 2014 साली नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करून देशाचा विकास करण्याचा प्रयत्न झालेला आहे. धन्यवाद विद्यार्थी.